चला मुलांनो, आकृतीतील चौरस आणि चौकोन आपल्याला मोजायचे पहा. चौरस म्हणजे चारही बाजू समान आणि चारही कोण काटकोन, आणि चौकोन म्हणजे काय, चार बाजू आणि चार कोण असलेली बंदिस्त आकृती. मग पहा, अगोदर आपण चौकोन मोजूया पहा. मग काय करायचं, आडवे आणि उभे नंबर देऊन घ्यायचे पहा. 1 2 3, 1 2 3 यांची बेरीज करायची. किती बेरीज येईल, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. बेरीज किती आली, 6. यांची पण बेरीज करायची, किती, 6, आणि यांचा करायचा गुणाकार. 6 6 किती आले, 36. म्हणजे ह्या आकृतीमध्ये चौकोन किती येतं, 36 आहे. पण आता आपल्याला चौरस मोजायचे. चौरस मोजताना काय करायचं पहा, डावीकडचा शेवटचा अंक घ्यायचा, उभ्यातला शेवटचा अंक घ्यायचा, यांचा करायचा गुणाकार. 3 गुणिले 3 9. नंतर डावीकडे या, काय 2, वरती या, काय 2, 2चा 2चा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 4, आणि हा एक आहे तसा 1 गुणिले 1 यांची करायची बेरीज. 9 1 10, 10 आणि 4 14. म्हणजे आकृतीमध्ये चौरस किती येतं, 14, आणि चौकोन किती येतं, 36. आता दुसरी थोडीशी वेगळी आकृती बघूया आपण. इथं समान होतं म्हणून जोडायला लागल्या पहा. आता बघूया काय होतंय. इथं पण तसंच करायचं, नंबर द्यायचे 1 2 3, 1 2 3 4 आणि 5. आडवे 3 रकाने आणि उभे 5 नंबर आले पहा. आता यांची बेरीज केली, 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, आणि यांची करा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. आता 15चा आणि 6चा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. 15चा आणि 6चा काय करायचा आहे, गुणाकार. म्हणजे 15 सखी किती होईल, 90. म्हणजे या आकृतीमध्ये चौकोन किती होतील, 90 होतील पहा. आता चौरस बघा, आता थोडीशी गंमत आहे पहा इथे. बघा, आता हा डावीकडचा शेवटचा अंक घ्या, उभ्यातला सगळ्यात शेवटचा अंक घ्या, यांचा गुणाकार करा. 3 गुणिले 5, 3 5 15. थोडस डावीकडे या, आले 2. थोडस वरती या, आले 4. या 4 आणि 2चा गुणाकार करा. 4 दुने 8. थोडस डावीकडे या, 1 आलं. थोडस वरती या, 3 आलं. हे 3चा आणि 1चा गुणाकार केला, 3 1 3. आता गंमत आहे पहा, डावीकडून जर 1 पर्यंत पोहोचलो किंवा खालून वरपर्यंत ह्या बाजूने किंवा ह्या बाजूने कुठूनही जरी आपण 1 पर्यंत पोहोचलो तर तिथंच थांबायचं. मध्ये कितीही अंक उरले तरी ते धरायचे नाहीत. म्हणजे हा 2 आपल्याला धरायचा नाही, कारण आपण 1 पर्यंत पोहोचलोय बा. इकडनं पोहोचलो काय किंवा इकडनं पोहोचलो काय, आपण 1 पर्यंत जर पोहोचलो तर आपण मध्ये कितीही अंक आले तरी ते सोडून द्यायचे. आता यांची बेरीज करूया पहा. 8 आणि 5 13, 14 15 16, हातचाला 1. म्हणजे 1 आणि 1 2. म्हणजे या आकृतीमध्ये चौरस किती येतं, 26 आहे, आणि चौकोन किती येतं, 90 येतं. आकृती आवडली तुम्हाला, या आकृतीवरचे चौरस कसे काढायचे किंवा चौकोन कसे काढायचे हे लक्षात आलंय तुमच्या. लक्षात आलं असेल तर लाईक अँड शेअर करा, आणि अशाच आकृत्या पाटीवर काढून तुम्ही त्याचा सराव करा. जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.